नमस्कार सर, आज कृषी प्रदर्शनाला आज भेट दिली तर ऑर्डर सीड्स मधु 11 या प्लॉटला मी व्हिजिट केली आहे। सर्वप्रथम मला हा प्लॉट आवडला की कारण की याची वाढ ही खूप कमी दिवसात होत आहे आणि साधारण त्याचं हार्वेस्टिंगला ही मका जवळपास 90 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येत आहे आणि त्यावेळेस त्यावेळेस त्या कणसाचं वजन 450 ते 500 ग्रॅम हे भरत आहे आणि रोगप्रतिकारशक्ती पण चांगली आहे। या तुम्ही स्वीट कॉर्नसाठी चांगली, तसे तुम्ही जनावरांसाठी जे मुरघास बनवतो आपण गायांसाठी त्यासाठी पण अतिउत्तम आहे। सरासरी याची उंची 7.5 ते 8 फूट उंची आहे। प्रतिकारक्षमता जी आहे, आळी वगैरे जे पडते, हिरवी आळी पडते आपल्याला 1 महिना 2 महिना, तसं रोगप्रतिकारशक्तीची चांगल्या प्रकारे आहे। तर अजून 2 दिवस इथं कृषी प्रदर्शन आहे, तर तुम्ही ते येऊन भेट देऊ शकता। पत्ता अकोले जिल्हा कळस म्हणून कृषी प्रदर्शन आहे, येऊन भेट देऊ शकता। त्या शेतकऱ्यांना मका उत्पन्न आणि लावायचे आहे मुरघासाठी त्यांनी ऑर्डर सीड्स मधु 11 या सीडचा वापर करावा, जास्तीत जास्त वापर करावा। नमस्कार, मी महेश बाबासाहेब शिदूळ, चिंचपूर, तालुका संगमनेर। मी कळस इथे कृषी प्रदर्शन बघायला आलो होतो, तर तिथं ऑर्डर सीड्सचे मधु 11 हे वाण बघितले। एकदम निरोगी व चांगल्या प्रकारे वाढलेले वाटतात। तर मकाला एक कणीस आहे, ते एकदम असं भरीव आणि मोठं झालेलं आहे। ते 400-450 ग्रॅमच्या आसपास वजन आहे एक झाडाचं। याची उंची 8 ते 10 फुटापर्यंत वाढते आणि मी पूर्ण प्लॉट फिरून बघितला तर पूर्ण निरोगी आहेत, कोणत्याही प्रकारचा कीड व प्रादुर्भाव झालेला नाही आहे। याची रोगप्रतिकारशक्ती एकदम चांगली आहे। यात जे कणीस आहे ते चाऱ्यासाठी व एकदम गोड आहे, ते स्वीट कॉर्न म्हणून पॉपकॉर्नसाठी पण चालू शकते। नेक्स्ट टाईम मी लागवड करताना ही वाण निवडेन, मधु ऑर्डर सीडचे मधु 11। थँक्यू।